नमस्कार मंडळी, कसे आहात? मजेत ना? मी पण मजेत. तर चला, आजच्या माझ्या दिवसाची सुरुवात झालेली आणि सुरुवात झाल्यानंतर मी आज काय काय केलं ते मी आपल्याला शेअर केलेलं आहे आणि छान असा एक पदार्थ पण तयार केलेला आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, सकाळची सुरुवात झालेली आहे. चहा वगैरे घेतलं, लगेचच फरशी पुसून घेतली, झाडू फरशी झाली. बाहेर माझं ओपन किचन पण आहे, मध्ये एक किचन आहे, तर ते मी रोज असं धुवून घेत असते. सकाळची सगळी कामं जी असतात ना आपली, झाडझूड मस्त असं पूस पास सगळं घराचं पण आवरलं गेलंय. चहा झाला आणि लगेचच आवरायला घेतलं आणि मग नंतर कसं म्हटलं अंघोळ नंतर करायची, कारण ना आता उन्हाळा खूप आहे ना, खूप असं सडा वगैरे झाला. आता शेण वगैरे काही मिळत नाही, त्याच्यामुळे ना म्हणजे कसं आहे, शेण आपल्या स्वतःच्या गाई नाही आहे, प्रत्येक वेळेस आणता नाही येत. मग जसं मिळालं तसं मग सारवते, नाहीतर मग असा सडा टाकून घेते. आणि आता सकाळचं बघा किती छान असं आल्हाददायक वातावरण झालेलं आहे. आणि हा बागही आम्ही निंदून काढला, म्हणजे ना खूप गवत झालं होतं, ते काढून घेतलं आणि स्वच्छ झालेलं आहे. आता पाणी भरणं पण चालू आहे. आंघोळ वगैरे झाली, छान अशी देवपूजा केली. अंगणात भरपूर फुलं आहेत आणि छान देवाला वाहताना प्रसन्न वाटतं. देवपूजा झाली, लगेचच मशीन लावून घेतलं. माझं हे रोजचं रुटीन असतं, पण मी तुम्हाला नेहमी शेअर करते. कारण असं आहे की जर आपण कामाचं नियोजन व्यवस्थित केलं तर कामही पटपट होतं, कामाचा बोज येत नाही आणि जास्त मनाला टेन्शन पण नाही. आज ना आपल्याला अगदी वेगळ्या प्रकारच्या खारोड्या करायच्या आहेत. म्हटलं तर मी परवा भिजत घातलं, करता करता सगळं तुम्हाला मी सांगणार पण आहे आणि व्हिडिओ पण मी तुम्हाला तसा शेअरच करेन. खारोड्यांसाठी मी आंधण ठेवलेलं आहे, पाण्याचं उकळत आलेलं आहे आणि इथे पीठ घातलेलं आहे. तर ह्या पिठामध्ये मी ज्वारी, मका, गहू, तांदूळ, उडदाची डाळ आणि साबुदाणा इतकं प्रकारचं धान्य वापरून ह्या मी खारोड्या तयार सर्व धान्य रात्रभर आणि दिवसभर असं भिजत घातलं, म्हणजे रात्री टाकलं, पूर्ण दिवसभर भिजलं आणि रात्री म्हणजे दुसऱ्या दिवशी रात्री ते दळून घेतलं आणि तिसऱ्या दिवशी सकाळी हे खारोड्या तयार केलेल्या आहेत. एक नंबर झालेल्या आहेत. काल ज्या खारोड्या केल्या होत्या ना, त्या कशा झालेल्या आहेत बघा वाळून. दुपारी मी काय केलं, पाणी मारलं त्या कापडावर आणि काढून घेतल्या आणि ना खाटीवर वाळत घातल्या होत्या. तर खाटीवर वाळत घातल्यानंतर पात्या कशा छान झालेल्या आहेत, बघू शकता. 6 प्रकारचं धान्य याच्यामध्ये घातलेलं आहे आणि मिलेट जसं म्हणतात ना, त्या प्रकारे माझ्याकडे आज बाजरी नव्हती म्हणून मी बाजरी घातली असती, नव्हती त्यामुळे नाही घातली, पण तरी पण खूप सुंदर असे कारोड्या झाल्या आहेत. गेल्या वर्षी मी ना आपल्या गव्हाच्या चिकाचा कोंडा असतो ना, त्याच्या केल्या होत्या. तर माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला ना, चॅनलला नवीन असाल सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चला तर मग भेटूया पुन्हा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.